नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एम कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण 3 नंबर चॅप्टर ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 2 पेज नंबर 137 हे एक्झाम्पल पाहणार आहोत. पद्मा अँड कुमुद शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:2 इन पार्टनरशिप फर्म. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019 was as under. Balance sheet as on 31st March 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. आपण लायबिलिटीज साईड पाहूया. क्रेडिटर्स 37,500, बिल्स पेएबल 30,000, बँक लोन्स 48,000, जनरल रिझर्व 7,500, कॅपिटल्स पद्मा 45,000, कुमुद 36,000 आणि आउटरला दोन्हीची मिळून अमाऊंट 81,000. बरोबर. अशा प्रकारे आपण लायबिलिटीज साईड पाहिलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. बँक 22,500, बिल्स रिसिवेबल 11,400, डेटर्स इनरला 62,400, लेस RDD 2,400, आउटरला 60,000, स्टॉक 36,000, फर्निचर 14,100, मशिनरी 15,000, बिल्डिंग 45,000. अशा प्रकारे आपण ॲसेट साईड देखील पाहिलेले आहे. बॅलन्स शीट टॅली 2,04,000 झालेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ऑन 1 एप्रिल 2019 म्हणजेच पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये दे ॲडमिटेड आशा ऑन दी फॉलोइंग टर्म्स. म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षामध्ये 1 एप्रिल 2019ला आशा ही नवीन पार्टनर्स या फर्ममध्ये येणार आहे. 1 for 1.5 share in profits in future. Asha should bring ₹30,000 for capital and ₹15,000 for goodwill in cash. 2. Half of amount of goodwill is withdrawn by all partners. 3. The stock is to be depreciated by 10% and machinery by 5%. 4. RDD is to be maintained at ₹3,000. And last 5, furniture should be appreciated to ₹16,050 and building to be appreciated by 20%. बरोबर. पास दी नेसेसरी जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ दी फर्म. आपल्याला ह्या 2 नंबर एक्झाम्पलमध्ये जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत. आता आपण ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सरमध्ये आपल्याला एकदम वरती जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ दी फर्म असं वरती टायटल द्यावं लागेल आणि जर्नल एंट्रीजचा फॉर्मॅट तुम्हाला 2 पानामध्ये ओपन करावा लागणार आहे. जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट पहिला कॉलम डेट, दुसरा कॉलम पर्टिक्युलर्स, तिसरा कॉलम LF मीन्स लेजर फोलिओ नंबर, चौथा कॉलम डेबिट रुपीज आणि 5वा कॉलम क्रेडिट रुपीज. तर जनरल एंट्रीचा फॉर्मॅट तुम्ही 2 पानामध्ये आखून घ्यायचा आहे आणि सर्व एंट्रीला डेट 1 एप्रिल 2019 येणार आहे. बरोबर. म्हणजे ओपनिंग इयरची डेट आपल्याला त्या ठिकाणी टाकावी लागणार आहे. आणि वर्किंग नोटमध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्यालाच आपण नाव काय आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट, हा ओपन करणार आहे. कारण की याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिटची एंट्री करावी लागणार आहे. आणि तसेच आपण गुडविल अकाउंट देखील ओपन करणार आहोत. म्हणजे गुडविल अकाउंट ॲटोमॅटिक टॅली होतो आहे. बरोबर. तो कसा टॅली होतो आहे तर ते देखील आपण पाहण्यासाठी गुडविल अकाउंटचं देखील लेजर ओपन केलेलं आहे. बरोबर. आता ऑदर अकाउंट आपल्याला या एक्झाम्पलमध्ये ओपन करावे लागत नाहीत. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. आपण बॅलन्स शीटमध्ये जाणार आहोत.
बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला जनरल रिझर्व 7,500 दिसतोय, बरोबर. तर हा जनरल रिझर्व ओल्ड पार्टनर्सला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागतो आणि याची आपल्याला फर्स्ट एंट्री करावी लागते. आता जनरल रिझर्व किती आहे? 7,500, बरोबर. आता ओल्ड पार्टनर्स म्हणजेच पद्मा अँड कुमुद यांचा रेशो किती आहे? 3:2. 3:2 दोन्ही रेशोची बेरीज किती आली? 5. तर हे आपण वर्किंग नोटमध्ये पाहूया. तर आपण वर्किंग नोटमध्ये आलो. जनरल रिझर्व किती आहे? 7,500. 7,500 छेद 5. 5 कसं घेतलं? तर ओल्ड पार्टनरचा रेशो आहे 3:2. 3 अधिक 2 बरोबर किती झाले? 5. म्हणून या ठिकाणी आपण 5 घेतलेला आहे. 5 एके 5, 5 एके 5. किती उरले? 2 उरले. वरून घेतला 5, 25 झाले. 5 5 25. पुढचे 2 शून्य म्हणजे 1,500 जनरल रिझर्वचा एक भाग आला, बरोबर. म्हणून पद्मा बरोबर 1,500 गुणवले तिचा रेशो किती आहे? 3. म्हणून इथं 3 घेतलं, बरोबर किती आलं? 4,500. त्याच्यानंतर कुमुद बरोबर 1,500 गुणवले किती घ्यायचे? 2, बरोबर 3,000 आले. ह्या दोन्हीची बेरीज किती आली? 7,500. अशा प्रकारे जनरल रिझर्व याचा आपण रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे. आता आपण एंट्री पाहणार आहोत. म्हणून या ठिकाणी एंट्री झाली जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 7,500 टू पद्मा कॅपिटल अकाउंट 4,500 टू कुमुद कॅपिटल अकाउंट 3,000 बिईंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल पार्टनर्स, बरोबर. अशा प्रकारे आपण पहिली एंट्री पाहिलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. तर ह्या 1 आणि 2 ह्या ॲडजस्टमेंट आपण नंतर पाहणार आहोत. आता आपण 3 नंबर ॲडजस्टमेंटकडे वळूया. दी स्टॉक इज टू बी डेप्रिशिएटेड बाय 10%. आपल्याला स्टॉकवर डेप्रिशिएशन 10% काढायला सांगितलेलं आहे. अँड मशनरी बाय 5%. म्हणजेच मशनरीवर आपल्याला 5% डेप्रिशिएशन काढायला सांगितलेलं आहे. आत्ता ह्या दोन्हीवरती आपण ॲसेटवरती डेप्रिशिएशन काढल्यावर किंमत काय होणार? ॲसेटची कमी होणार, कारण की आपण डेप्रिशिएशन लेस करतो, बरोबर. म्हणून स्टॉक, मशनरी यांच्या किमती कमी झाल्या. आता आपण मूळ किंमत पाहूया. स्टॉकची मूळ किंमत बघा, वरती बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दिसते. स्टॉक 36,000. आता 36,000वरती 10% म्हणल्यावर काय? 1 झिरो कमी होतो, बरोबर. म्हणजे 3,600, बरोबर. म्हणजेच स्टॉकची किंमत 3,600 रुपयानं कमी होणार आहे डेप्रिशिएशन, म्हणून या ठिकाणी लेसचं चिन्ह दिलेलं आहे. आता पुढे मशनरीचं पाहूया. मशनरी बाय 5%. आता मशनरीवरती 5%, 15,000 किंमत आहे. 10%ने किती? 1,500, बरोबर. आता 1,000 5%ने किती होणार? 750, बरोबर. 10%नं 1 झिरो कमी 1,500. 1,500 निम्मं किती? 750. तर मशनरीचं 750 डेप्रिशिएशन येणार आहे. त्याच्यामुळं त्याची देखील किंमत कमी होणार आहे. पुढे 4 RDD इज टू बी मेंटेन्ड ॲट ₹3,000. आपल्याला RDD 3,000 मेंटेन करायला सांगितलेले आहे. आता वरती RDD किती लेस केलेले आहे? 2,400. आपल्याला किती घ्यायला सांगितलेले आहे? 3,000. म्हणजे आणखीन ₹600 आपल्याला लेस करावे लागतील. ते कसं काढायचं? तर आपल्याला RDD मेंटेन किती सांगितली? 3,000 घ्यायला सांगितलेले. 3,000 आपल्याला लेस करायला सांगितलेले आहे. तर पहिले आपण किती लेस केली? 2,400. म्हणून 2,400 जर आपण मायनस केले, 3,000 वजा 2,400 बरोबर किती? ₹600 आणखीन आपल्याला मायनस करावे लागतील. म्हणजे डेटरची देखील किंमत काय झाली? कमीच होणार आहे ₹600. पहिलं 2,400 वजा केलेलं आहे. आता आपल्याला किती? 3,000पर्यंत वजा करायला सांगितलेले आहे RDD. म्हणून आपण आणखीन ₹600 लेस करण्यासाठी घेतलेले आहेत. आता ह्याचं काय झालं? ॲसिडची किमतीत घट झालेली आहे, बरोबर. म्हणून 1, 2, 3 हे आपल्याला ॲसिडची किमतीत घट झाली किंवा ॲसिडची किंमत कमी झाली तर आपण कुठे घेतो? तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. आता ह्याची एंट्री आपण पाहणार आहोत. दुसरी एंट्री
प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट 4,950, टू स्टॉक अकाउंट 3,600, टू मशिनरी अकाउंट 750, टू RDD अकाउंट 600, बिईंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड RDD इन्क्रीज्ड. बरोबर. अशा प्रकारे ही दुसरी आपण एंट्री पाहिलेली आहे. याचा आपण लेजर पोस्टिंग देखील पाहूया. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट, म्हणून आपण त्याच्या डेबिटला आलेलो आहे. बरोबर. टू स्टॉक अकाउंट 3,600, टू मशिनरी 750, टू RDD अकाउंट 600. बरोबर. आता तुम्हाला मी पाठीमागे सांगितलेलं आहे, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपण काय घेतो, ॲसेटच्या किमतीत घट झाली म्हणजे ॲसेट कमी झाल्या डेबिटलाच, लायबिलिटीमध्ये वाढ झाली तरी आपण कुठे घेतो, डेबिटलाच घेतो. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला ॲसेटच्या किमतीत वाढ झाली, क्रेडिटला, लायबिलिटी कमी झाली, क्रेडिटला. या नियमानुसार आपण हे पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर. पुढे 5 नंबर ॲडजस्टमेंट, फर्निचर शुड बी ॲप्रिशिएटेड टू ₹16,050. बरोबर. आता फर्निचर वाढलेलं आहे. बरोबर. अँड बिल्डिंग टू बी ॲप्रिशिएटेड बाय 20%. 20% बिल्डिंगची किंमत देखील वाढलेली आहे. म्हणजे ह्या दोन ॲसेटची किमतीत वाढ झालेली आहे. आता हे आपण कुठे घेणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट होणार आणि अकाउंट दोन्ही डेबिट होणार. बरोबर. आता ह्याचं कॅल्क्युलेशन पाहूया. तर फर्निचरची किंमत किती आहे, 14,100. पहिली किंमत किती होती, 14,100. आता किती सांगितलेलं आहे, 16,050 मध्ये वाढ झाली. आणि बिल्डिंगची किंमत किती आहे, 45,000. आता 20% वाढ झालेली आहे. म्हणजे 45,000वरती 10% किती होतं आहे, 4,500. 20% किती होणार, दुप्पट, म्हणजे 9,000. 9,000नं बिल्डिंगची किंमत वाढलेली आहे. तर हे आपण वर्किंग नोटमध्ये पाहूया. तर वर्किंग नोटमध्ये फर्निचर ॲप्रिशिएटेड, फर्निचर किती वाढलेलं आहे, तर बघा किती किंमत झालेली आहे, 16,050 वजा पूर्वीची किंमत 14,100. ह्यांची वजाबाकी केल्यावर 1,950नं फर्निचरची किंमत वाढलेली आहे. म्हणून या ठिकाणी 1,950 ॲप्रिशिएटेड असं घेतलेलं आहे. म्हणजे फर्निचरची किंमत 1,950 वाढलेली आहे. आता बिल्डिंगची पाहूया. बिल्डिंग बरोबर त्याची मूळ किंमत आहे 45,000 छेद 100 गुणिले 20/1. 20% वाढ झाली म्हणून 20 या ठिकाणी घेतलेलं आहे. 20×20, 20×5 100, 5×5 5 9 45. पुढचे 3 शून्य आहे तसे, म्हणजे किती आलं, 9,000. म्हणजे 9,000नं बिल्डिंगची किंमत ॲप्रिशिएट झालेली आहे, म्हणजेच वाढलेली आहे. आता ह्या दोन्ही ॲसेटची म्हणून आपण एंट्री करणार आहोत. पुढची एंट्री आहे फर्निचर अकाउंट डेबिट 1,950, बिल्डिंग अकाउंट डेबिट 9,000, टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 10,950, बिईंग ॲप्रिशिएशन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. ॲसेट्सची किमतीत वाढ झाली आहे. याचं लेजर पोस्टिंग आपण पाहूया. तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रिएट केल्यामुळे आपण क्रेडिट साईडला आलो. बाय फर्निचर अकाउंट 1,950, बाय बिल्डिंग अकाउंट 9,000. अशा प्रकारे ह्याचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता रिव्हॅल्युएशनला पोस्टिंग व्हायच्या सर्व ॲडजस्टमेंट संपलेले आहेत, म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करणार आहोत. रिव्हॅल्युएशन अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहणार आहोत. तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे. तर क्रेडिट साईडची बेरीज केली 10,950 आलेले आहे. ते डेबिट साईडला मांडली 10,950. या 10,950मधनं हे डेबिटचे 3,600, 750, 600 हे मायनस केले तर डिफरन्स किती आला, 6,000. बरोबर. 6,000 डिफरन्स आलेला आहे. तो आपल्याला प्रॉफिट मिळालेला आहे. प्रॉफिट किती मिळाला, 6,000. म्हणून ह्या ठिकाणी लिहिलं आहे टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. बरोबर. ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा आपण प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करतो, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, क्रेडिट साईडला आपण तो ट्रान्सफर करतो. आता हे 6,000 रुपये ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, म्हणजेच कुणाला, पद्मा आणि कुमुदला. बरोबर. आता त्याची आपल्याला एंट्री करावी लागेल. बरोबर. त्याच्यामुळे आपण हे वर्किंग नोटमध्ये ह्याचं कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. आपण वर्किंग नोटमध्ये आलो. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट, रेशो कसा आहे ओल्ड पार्टनर्सचा, 3:2. बरोबर. बेरीज किती आली, 5. आता कितीने मिळालं ते आपल्याला प्रॉफिट, 6,000 रुपये. 6,000 छेद 5
बरोबर. रेशोची बेरीज 5 असल्यामुळे या ठिकाणी 5 घेतलेला आहे. 5 5 5 5 1 उरला, वरून घेतला 0, 10 झाले. 5 दुणे 10, पुढचे 2 शून्य, म्हणजे एक प्रॉफिटचा भाग किती आला? 1200. म्हणून पद्मा बरोबर 1200 गुणवले पद्माला किती द्यायचे? 3 बरोबर 3700. कुमुद बरोबर 1200 गुणवले कुमुदला किती द्यायचे? 2 बरोबर 2400. ह्या दोन्हीची बेरीज केली 6000 आलेली आहे. बरोबर. तर आता हा प्रॉफिट कुठं त्या ठिकाणी मिळाला? तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपल्याला प्रॉफिट मिळतो. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट किंवाच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट होणार आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय होणार? क्रेडिट होणार आहे. कारण की आपण क्रेडिटलाच प्रॉफिट घेतो. म्हणून ह्याची पुढची एंट्री आपण पाहणार आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट 6000 टू पद्मा कॅपिटल अकाउंट 3700 टू कुमुद कॅपिटल अकाउंट 2400. बिईंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. बरोबर. अशा प्रकारे आपण चौथी देखील एंट्री पाहिलेली आहे आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज केलेला आहे. आत्ता आपण पहिल्या 2 ॲडजस्टमेंटकडे वळणार आहोत. बरोबर. फॉर 1.5 शेअर इन प्रॉफिट्स इन फ्युचर आशा शुड ब्रिंग ₹30,000 फॉर कॅपिटल. आशानं व्यवसायामध्ये किंवा फर्ममध्ये 30,000 कॅपिटल आणलेलं आहे. आता आपण त्याची एंट्री करणार आहोत. आता त्याच्या अगोदर बॅलन्स शीटमध्ये आपल्याला कशाचा बॅलन्स दिला आहे बघा? तर बँकेचा बॅलन्स दिलेला आहे. बरोबर. बँक 22,500 म्हणजे बँकेचा बॅलन्स दिला आहे. म्हणजे याच्याप्रमाणे आपल्याला आता इथल्या 2 ॲडजस्टमेंटची एंट्र्या कराव्या लागतील. बरोबर. आता आशानं व्यवसायामध्ये कॅपिटल आणलेलं आहे. बरोबर. आता त्याची आपण एंट्री पाहूया. बँक अकाउंट डेबिट 30,000 टू आशा कॅपिटल अकाउंट 30,000 बिईंग कॅश ब्रॉट इन बाय आशा ॲज कॅपिटल. आशानं व्यवसायामध्ये किंवा फर्ममध्ये कॅपिटल 30,000 आणलेलं आहे. तर त्याची आपण ही एंट्री पाहिलेली आहे. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला आपल्याला बँकेचा बॅलन्स दिल्यामुळे आपण या ठिकाणी बँक हे नाव घेतलेलं आहे. बरोबर. पुढे अँड ₹15,000 फॉर गुडविल इन कॅश. आशानं व्यवसायामध्ये गुडविल 15,000 आणलेली आहे. त्याची एंट्री आपण पाहणार आहोत. व्यवसायामध्ये गुडविल आणली म्हणून बँक अकाउंट डेबिट 15,000 टू गुडविल अकाउंट 15,000 बिईंग कॅश ब्रॉट इन बाय आशा ॲज गुडविल. व्यवसायामध्ये गुडविल आणलेली आहे. बरोबर. अशा प्रकारे हे देखील आपण एंट्री पाहिलेली आहे. आता ही गुडविल ओल्ड पार्टनर्स म्हणजेच पद्मा आणि कुमुदला डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. म्हणून रिव्हर्स एंट्री होणार. गुडविल अकाउंट डेबिट 15,000 टू पद्मा कॅपिटल अकाउंट 9,000 टू कुमुद कॅपिटल अकाउंट 6,000 बिईंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड इन सॅक्रिफाईस रेशो. आता ही गुडविल ओल्ड पार्टनर्सला आपण डिस्ट्रीब्यूट केल्यावर अशा प्रकारे आपण एंट्री करतो. पण ती कशी डिस्ट्रीब्यूट केली? तर 15,000 जी गुडविल आहे ते आपण डिस्ट्रीब्यूट करून दिलेली आहे ओल्ड पार्टनर्सला. तर त्यांच्या रेशोप्रमाणे आपण ती डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. आता या ठिकाणी गुडविल अकाउंट ह्या दोन्ही एंट्रीमध्ये ॲटोमॅटिक टॅली होतो आहे. बरोबर. आता ह्या वरच्या एंट्रीमध्ये गुडविल अकाउंट काय झाला होता? क्रेडिट. म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय बँक अकाउंट 15,000. बरोबर. आणि आताची जी एंट्री आपण बघितली त्याच्यामध्ये गुडविल अकाउंट काय केलेलं आहे? डेबिट. म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिटला आपण आलो. टू पद्मा कॅपिटल अकाउंट 9,000 टू कुमुद कॅपिटल अकाउंट 6,000. या ठिकाणी ॲटोमॅटिक गुडविल अकाउंट टॅली होतो आहे ह्या 2 एंट्रीमधून. बरोबर. तर अशा प्रकारे गुडविल अकाउंटचा आपण लेजर देखील पाहिलेला आहे. मात्र आता हे गुडविल कशी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे ओल्ड पार्टनर्सला ते आपण वर्किंग नोटमध्ये पाहणार आहोत. तर आपण वर्किंग नोटमध्ये आलो. गुडविल बरोबर किती आहे? 15,000 छेद किती घेतलं? 5. कारण की ओल्ड पार्टनरचा रेशो किती आहे? 3:2. बरोबर. रेशोची बेरीज किती झाली? 5. म्हणून या ठिकाणी आपण 5 घेतलेला आहे. 5 × 5 5 × 15 वरचे 3 शून्य 3,000 झाला. म्हणजे 3,001 भाग गुडविलचा आलेला आहे. म्हणून
पद्माबरोबर 3,000 गुणवले किती द्यायचे? 3 बरोबर 9,000 आलेला आहे. कुमुदबरोबर 3,000 गुणवले किती द्यायचे? 2 म्हणून 6,000. 9 आणि 6 15,000 गुडविल टॅली झालेली आहे. अशा प्रकारे ही आपण 9,000 आणि 6,000 डिस्ट्रीब्युशनची आत्ताच एंट्री पाहिलेली आहे. पुढे 2 नंबर ॲडजस्टमेंट. हाफ ऑफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. आता गुडविल किती आहे? 15,000. आता 15,000तली निम्मी, हाफ म्हणजे निम्मी 7,500. 7,500 गुडविल ओल्ड पार्टनर्सनं विड्रॉन करून घेतलेले आहे, म्हणजेच काढून घेतलेले आहे. बरोबर. आता त्याचं आपण वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेशन पाहूया आणि नंतर एंट्री पाहूया. ओल्ड पार्टनरचा रेशो किती आहे? 3:2. रेशोची बेरीज किती आली? 5. आता गुडविलची फुल अमाऊंट किती आहे? 15,000. 15,000 छेद 2 केल्यावर किती आलं? 7,500. 7,500 गुडविल विड्रॉन करून घेतलेले आहे ओल्ड पार्टनर्सने, म्हणून 7,500 छेद 5 केलं. 5 कसं आलं? तर ओल्ड पार्टनरचा रेशोची बेरीज आहे 5, म्हणून 5 घेतलेला आहे. 5 एके 5, 5 एके 5, 2 उरले, वरून घेतलं 5, 25 झाले. 5 5 25, 1,500 या ठिकाणी एक पार्ट किंवा भाग गुडविलचा आलेला आहे. म्हणून पद्माबरोबर 1,500 गुणवले पद्माला 3 द्यायचे, बरोबर 4,500 आले. कुमुदबरोबर 1,500 गुणवले 2 बरोबर 3,000 आले. ह्या दोन्हीची बेरीज 7,500 आलेली आहे. बरोबर. अशा प्रकारे पद्माला 4,500 आणि कुमुदला 3,000 असं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आता ह्याची आपण एंट्री करणार आहोत. ओल्ड पार्टनर्सने गुडविल विड्रॉन करून घेतल्यावर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण डेबिट करतो, म्हणून या ठिकाणी पद्मा कॅपिटल अकाउंट डेबिट 4,500, कुमुद कॅपिटल अकाउंट डेबिट 3,000 टू बँक अकाउंट 7,500. बरोबर. विड्रॉन करून घेतल्यामुळे या ठिकाणी आपल्याला बँक घ्यावं लागणार आहे. बिंग हाफ द अमाऊंट ऑफ गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. बरोबर. आणि आत्ताच आपण हे डिस्ट्रीब्युशन वर्किंग नोटमध्ये पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण ही हाफ अमाऊंट गुडविलची डिस्ट्रीब्युशन विड्रॉनची एंट्री पाहिलेली आहे. अशा प्रकारे या एक्झाम्पलमध्ये आपण 8 एंट्रीज बघितलेल्या आहेत आणि ह्या एक्झाम्पलमध्ये एवढ्याच एंट्रीज होतात. आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचं दुसरं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. हे दुसरे एक्झाम्पल पाहत असताना आपण जर्नल एंट्रीज, वर्किंग नोटमध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि गुडविल याची चर्चा केलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.